एक साइड जीपी थे, एक साइड एपी थे. अरे आज तर 43च मुलं आली. व्हेरी गुड. थ्री अपॉन 16 मानसी करेक्ट. श्रेयस अथर्व हेरेकर करेक्ट. चला घेतलंय म्हणजे पटापट येते. याचं कारण हे गणित बऱ्याच जणांना अडलं होतं, बऱ्याच जणांना. आता कळलं का कसं करायचंय? अरे पोरांनो, आज सिरीज घेणार आहे. सिरीज एक 2 मिनिटात फक्त. सिरीज क्वेश्चन नंबर 1 मधलं 4th पण सांगा. 4 3 12 36 96 पाहिजे का? 3 12 मग काय 1 into 3 2 into 3 3 into 12 4 into 24 असं करत जायचं. काय म्हणली मैथिली? मी डायरेक्ट r -1/3 विदाउट प्रूफ घेतलं, पण r लिहायला 1/3 -1/3 लिहावंच लागत नाही. तो त्या जीपी वरनं कळतो. हे काही प्रूफ नाहीये मैथिली. प्रूफ म्हणजे काय तर SN मायनस RSN जेव्हा करतो ना आपण ते. येस. एकच मिनिट हा पोरांनो, एकच मिनिट. एकच मिनिट. येस लेट्स स्टार्ट. तुम्हाला चौथा हवाय ना? सांगतो चौथं कसं करणार. परत एकदा मी अर्धवट करून देतो, बाकी तुम्ही करू शकाल. म्हणून चौथ्याला असं लिहायचंय. ते झालंच नाही का क्लिअर पटनांवर? काही घडतच नाही. ओके, मला दिलंय काय बघा. 3 12 36 96 240. ठीक आहे. आता पहिला काय घडेल बघा. 1 into 3 कॉमा 2 into 6 कॉमा त्याच्यानंतर 3 into 12 कॉमा 4 into 24 बरोबर, आणि 5 into 48 अँड सो ऑन. झालं की म्हणजे 1 2 3 4. इथे सम टू इन्फिनिटी नाहीये हे लक्षात ठेवा. कळे का? इथे प्रूफ सहज जायचंय. 3, 6, 12, 24, 48. सो डी इज 1 आणि इथे काय होईल? आर इज 2. ओके, बाकी करू शकाल. राईट, बाकी करू शकाल. काय पोरो करणार का नाही? येस, होमवर्क रोजच्या रोज करा पोरो, लक्षात ठेवा. ओके समजलं? डाऊट क्लिअर आहेत सगळे? डाऊट क्लिअर आहेत सगळ्यांचे? येस, ते जे मिसलेनियस मधले डाऊट आहेत ते तुम्ही प्रत्येकाचे कदाचित वेगवेगळे असू शकतील, म्हणून इथून पुढे चुकतंय म्हणजे करून दाखवायचंय का? करून दाखवायचंय का ते सांगा. ओके ठीक आहे, करून दाखवतो. सो पहिलं काय होईल? TN इज इक्वल टू
याची 1 प्लस n मायनस 1 इंटू डी दॅट इज 1, सो इट इज n. त्याचा tn काय होईल 3r रेस टू n मायनस 1. बरोबर आहे का पोरो? जमलंय का? इथपर्यंत कळलंय का? म्हणजे थोडक्यात आता एक सेकंड याला वर घेऊया. आता थोडक्यात Sn इज इक्वल टू 1 इंटू 3 2 इंटू 6 बरोबर आहे का? प्लस पाहिजे इथे प्लस 3 इंटू काय 12 2 24 12 प्लस सो ऑन अप टू n आणि 3 इंटू 2 रेस टू n मायनस 1. आता r ने मल्टिप्लाय करणार बघा 2Sn इज इक्वल टू थोडक्यात काय मी कोणाला मल्टिप्लाय करणार तर ह्यालाच करणार ना. काय बरोबर मग कसं होणार हे 1 इंटू 6 प्लस 2 इंटू 12 प्लस 3 इंटू 24 अँड सो ऑन. बरोबर का? समजतंय का काय केलंय मी? या 3 ला मल्टिप्लाय करणार. लक्षात ठेवा म्हणजे हा जो असेल तो कायम कोणाला मल्टिप्लाय कराल तर जी रिपीट टर्म आहे तिला मल्टिप्लाय करा. आलं लक्षात? रिपीट टर्म आहे त्यांना मल्टिप्लाय करा. ओके समजलंय सगळ्यांना काय करतोय? कळलंय सगळ्यांना? येस गुड. ओके ग्रेट. आणि आता इथे काय होईल n मायनस 1 त्याच्याने कारण अगोदरची टर्म ना 3 आणि 2 रेस टू n प्लस n इंटू 3 2 रेस टू n मायनस 1 ही लास्ट टर्म. बरोबर का? ही येणारच ना. ही येत नाही असं होऊच शकत नाही. बरोबर का? करेक्ट. नाही ही नाही येणार वरतीच राहील. सॉरी ही नाही येणार. ही नाही येणार सॉरी कारण शेवटच्या टर्मला आपण यांनी मल्टिप्लाय केलं ना 2 नी. करेक्ट आहे का? त्यामुळे ती येणार नाही. सॉरी. म्हणजे आता यातून हे मायनस करणार पहिल्या इक्वेशन मधनं. फायनली मला कोण कोण मिळेल तर बघा अगदी तुम्ही जरी समजा ह्याला असं केलं तरी चालणार आहे बरं का. कारण का जरी ह्याच टर्मला समजा आपण मल्टिप्लाय केला असं धरून चाला ते असं येईल. लिहून घ्या पटापट मी सांगतोय लिहून घ्या. आता मायनस करा Sn मायनस 2Sn इज इक्वल टू हा किती आहे 3 प्लस 2 मायनस 1 दॅट इज 6 बरोबर का? प्लस 3 मायनस 2 दॅट इज 12 अँड प्लस अप टू या एक 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 करत जाऊया आपण शेवटपर्यंत. शेवटला काय घडेल तर वरचा खाली येईल आणि खालचा वर जाईल म्हणजे n हे तर जाईलच आणि फक्त 3 2 रेस टू n मायनस 1 असं शिल्लक राहील आणि मायनस n कारण ते शेवटपर्यंत जाणार आहे ना म्हणून त्याला शेवटपर्यंत न्यायचं आहे म्हणून n 3 रेस टू 2n असं शेवटचा टर्म येईल. 3 2 रेस टू n असं शेवटचं येईल. बरोबर का पोरांनो? आता तुम्ही हे करायला घ्याल. बाकी हे इथून पुढे येईल का नाही येणार हे पण काय रे पोरांनो येईल का नाही येणार? येस बोला. इथे n राहणार नाही कारण बघा प्रत्येक ह्याच्यातला 1 2 3 हा गायब झाला इथे त्यामुळे हा n राहणार नाही. 3 इंटू 2 रेस टू n एवढंच राहील. मग इथं काय होईल 1 मायनस 2 आणि Sn तो 3 मायनस 3 2 रेस टू n घेतलं बरोबर आणि पुढे मी सगळं हे रिपीट टाकलं 6 12 24 आणि प्लस अप टू प्लस 3 रेस टू 3 इंटू 2 रेस टू n मायनस 1 असं शेवट येईल त्याचा.
बाकी आता तुम्ही करू शकता. बाकी आता तुम्ही करू शकता. बाकी आता तुम्ही करू शकता. पटापट करा. चला, बाकीचं करून उत्तर सांगा मला. झालं का पोरांनो? काय झालं? उत्तर काय आलं तुमचं? पटपट सांगा. उत्तर काय आलं? पटकन सांगा. अरे, नाही येते का? नाही येते का? हे पण आता हे यायला हरकत नाही ना पोरांनो. HN इज इक्वल टू 3 कॉमन काढला 1 मायनस 2 रेस टू n. काय रे? प्लस 6 इंटू आर किती? 2 रेस टू n मायनस 1 अपॉन 2 मायनस 1. बघा की झालं की ऑलमोस्ट सगळं गणित करेक्ट आलंय की. आहेत का सगळे का झोपलेत सगळे? कारण कोणाचा काही आवाज नाही, काही नाही. मला काही कळे ना काय आहेत का नाहीये तिथे. HN इज इक्वल टू 3 1 मायनस 2 रेस टू n प्लस आणि खाली मायनस 1 येईल आणि इकडे 6 इंटू 2 रेस टू n मायनस 1 अपॉन मायनस 1 होईल. म्हणजे आता थोडक्यात मी -3 ने आत मल्टिप्लाय करायला पाहिजे. बघा, -3 प्लस 3 इंटू 2 रेस टू n प्लस, सॉरी इथे -6 ने मल्टिप्लाय करणार. 6 इंटू 2 रेस टू n ओके, आणि इकडे प्लस 6 होणार. करेक्ट. फायनली मला असं करता येईल का बघा बरं. ऑफकोर्स हे 6च आहे ना सगळं, बरोबर आहे का? आणि पुस्तकात ज्या पद्धतीने आन्सर हवंय, नाही मित्रा, आदित्य वाटवे -1 येणार. कारण इथला -1 आहे तो मी डिवाइड केला इकडे. सो बघ, म्हणजे आता हे कसं घडणार? इथे आपण 2 रेस टू n प्लस आहे ना. ओके, आता बघा 3 2 रेस टू n आणि इंटू इकडे असं होईल तयार. मी आणखीन एक करतो मुद्दा म्हणून. 3 आणि याला 2 n आहे ना. करेक्ट. ओके, 6 आणि 2 रेस टू n मायनस प्लस 6 मायनस 3 दॅट इज प्लस 3. हे तयार होईल, बरोबर. +3 तयार होत आहे इथे, +3 तयार होईल. हम्म, 3 कॉमन नंतर काढता येईल. येस. आता 3 आणि 2 रेस टू n कॉमन काढील मी. इथे आत शिल्लक राहील 1 मायनस 2 आणि +3, बरोबर आहे का? आता बघा 3 परत कॉमन येईल आणि 1 मायनस 2 रेस टू n असं शिल्लक राहील. मागचं उत्तर यांचं चुकलेलं आहे, कळलंय का? हे त्याचं फायनल आन्सर असेल. मागचं उत्तर चुकलेलं आहे, हे त्याचं फायनल आन्सर असेल.
क्लिअर सगळ्यांना लक्षात आलंय काय केलंय? ओके, येस, गुड. फर्ग्युसन वाले हे तुमच्यासाठीच आहे, बाकीच्यासाठी नाहीये. पार्थ लिमये, हा बोला, डाऊट बोला. आणि पार्थ पटकन टाईप करा, नाही ह्याच्यातच वेळ जाईल. नाही तर आज सिरीज घ्यायचं होतं, 7:45 झाले तरी आपण डाऊटच करतोय. ठीक आहे, हरकत नाही. मी सांगितलं ना 24 तारखेपर्यंत जो सगळा झाला तो सगळा सिलेबस आहे. 23 तारखेला शेवट होता. जेवढा आहे ते हे झालं, हे असणार आहे. बरं, आणि परत एक सांगतो बरं का, कारण काही मुलं मला मेसेज करतात, तर मी मिसलेनियस फक्त केला तर चालणार आहे का? मी वाटेल तिथनं गणित घालीन. मी असं अजिबात करत नाही की पुस्तक वगैरे जगातनं कुठनंही येईल तुम्हाला गणित. अभ्यास हा सगळाच केला पाहिजे, लक्षात ठेवा. हे असली नाही नाटकं की मी फक्त मिसलेनियस करतो किंवा मी फक्त पुस्तकच करतो, नाही, सगळं झालं पाहिजे. एच्या 2 व्हॅल्यूज असतील एपी बीपी मध्ये, तर फॉर्म्युला मध्ये कोणती व्हॅल्यू टाक, जिथे जीपीचा फॉर्म्युला आहे तिथे जीपी टाकीन मी, जिथे एपीचा फॉर्म्युला आहे तिथे एपी टाकीन मी. म्हणजे आपण प्रत्येक वेळेस टीएन घेतोच आहे की, आणि जीपीचा टीएन आणि ह्याचा टीएन वेगवेगळा घेतोच आहे की, त्याप्रमाणे व्हॅल्यू टाकीन मी. म्हणजे असं नाहीये की असंच पाहिजे असंच पाहिजे, जो जो असेल तोच, त्याच्यासाठी जो असेल तोच. कळलंय का? ओके, सिग्मा नोटेशन, नोटेशन, ठीक आहे. समेशन, आता लिहा, सपोज that a certain variable x taken n times, so x1, x2, x3, xn, ठीक आहे. मग समेशन कसं लिहिणार आपण इथं? x1 प्लस x2 प्लस x3 अप टू xn असं लिहिणार ना. बट इट इज डिनोटेड बाय, अरे पार तुझं काहीतरी होतं ना, तू काही सांगितलं नाही. बाय summation of r is equal to 1 to n xr, where r is equal to 1 2 3 4 up to n. हे जे तुम्ही ऍडिशन करताय त्याच्याऐवजी समेशन कोणीही अशी लिहायची असते. दिस इज अ शॉर्ट मेथड. कळलं? याचाच अर्थ मी परत एकदा लिहितो, कारण कोणतरी विचारेल तर नाही कळलं, तर म्हणून मी सांगतो. याचाच वरच्याचा अर्थ x1 प्लस x2 प्लस x3 प्लस अप टू xn हा झाला तुझा समेशन. वर जे लिहिले तेच आहे या वरच्याचा अर्थ. म्हणजे काय, आर ची व्हॅल्यू 1 झाल्यावर मी इथे x1 लिहिणार, प्लस आर ची व्हॅल्यू 2 झाल्यावर मी इथे x2 लिहिणार, आर ची व्हॅल्यू 3 झाल्यावर x3 अप टू xn, असे सगळ्यांचं समेशन, म्हणजे x1 टू xn पर्यंत सगळ्यांचं समेशन, दॅट इज कॉल्ड एज समेशन ऑफ xr. कुणाला काही डाऊट ह्याच्यात? अच्छा, बघा, कोणाला काही डाऊट नसेल तर पुढे जाऊया. येस, पुढे जाऊया.
आता सिरीज नोटेशनचे तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल म्हणून दाखवतोय. आर इज समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to n ऑफ एक्स एन. आता समजा एक्स च्या ऐवजी इथे 10 दिला असेल तर मी कसं लिहिणार? x1 प्लस x2 प्लस x3 आणि अप टू प्लस x10. कारण व्हॅल्यू काय आली? 10 ही माझी व्हॅल्यू आली. नेट स्लो झालाय, कदाचित लॅग होत असेल माझा आवाज. नेट स्लो झालाय, कदाचित लॅग होत असेल आवाज. कळलं का? त्यामुळे ते होऊ शकतं. ठीक आहे. सो आता त्याच्यातल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण वापरणार आहोत आणि काही रिझल्ट आहेत महत्वाचे ते आपण जे वापरणार आहोत ते मी तुम्हाला लिहून देतोय. बघा, पहिला प्रॉपर्टीज. नंबर 1, समेशन ऑफ XR प्लस YR R is equal to 1 to n is equal to summation of R is equal to 1 to n of XR plus summation of R is equal to 1 to n of YR. कळलंय हे? रिप्लाय हे होय. फोरो. सेकंड, summation of R is equal to 1 to n K Rn. So K summation of R is equal to 1 to n of सॉरी Rn नाही, इथे xn पाहिजे होतं. सॉरी, आणि XR पाहिजे होतं. चुकलंय पुस्तकात माझ्याकडच्या. बरं झालं मी बघितलं, नाही तर अवघडच झालं असतं. वेअर K is any constant. K is any constant. Clear? Okay. चला पटपट लिहा, पटपट लिहा, पटपट लिहा. पुढे जाऊया. थर्ड प्रॉपर्टी आहे. सपोज समेशन ऑफ R is equal to 1 n of K. K हा परत एकदा कॉन्स्टंट आहे, परत काही सांगणार नाही. सो Kn हे त्याचे आन्सर आहे. आता याचा मिनिंग दुसरा हेही सांगतो बरं का काय आहे. आता ह्याच्यात ऍड काय होत राहणार? म्हणजे बघा, मी रोज 1 रुपया ऍड करत गेलो. माझ्याकडे एक पिगी बँक आहे, त्याच्यात रोज 1 रुपया ऍड केला तर एन दिवशी किती पैसे झाले असतील तयार? काय रे पोरांनो, एन दिवशी किती पैसे झाले असतील? किंवा आपण असं धरूया, एन रुपीज. सो एक्झॅक्टली तेच केलंय बघा, एन रुपीज केलंय. समजलं काय म्हणतोय मी? ओजस कळलंय का? मिताली कळलंय का? मानस कळलंय का? येस. ओके एन. आता फोर्थ बघूया आपण. फोर्थ मध्ये सपोज यातच दुसरं रूप आहे बरं का. R is equal to 1 to n of 1 किंवा R म्हणूया तरी तो nच होतो. म्हणजे आता असं धरूया, सॉरी याच्यापेक्षा आणखीन सोपं सांगतो. 1 to n of 1 is equal to n. म्हणजे काय करणार? मी रोज 1च ऍड करत जाणार आहे. याचा अर्थ असा होतो. कळलं का? याच्यापेक्षा हे जास्त सोयीस्कर पडेल म्हणून असं लिहून दिलंय. तर काय लिहून घ्यायचं हेच लिहून घ्या. समजलंय? सगळ्यांना कळलंय? येस. मी आता इम्पॉर्टंट रिझल्ट याचे हे देतोय. हे पोरांनो तोंडपाठ करा. कुठे लागतील याचा काहीच भरोसा नाही. हे तुम्हाला टायट्रेशन मेथड मध्ये सुद्धा लागू शकतात. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये कुठेही, म्हणजे वाटेल तिथे हे लागू शकतात. इम्पॉर्टंट रिझल्ट.
रिझल्ट पहिला, द सम ऑफ फर्स्ट n natural numbers is n plus 1 upon 2. लिहायचं कसं? Summation of r is equal to 1 to n of r is equal to n plus 1 upon 2 for all values n belongs to n. फर्स्ट n नॅचरल नंबर बघा, हा n आहे बरं का. लिहिला का सगळ्यांनी? रिझल्ट महत्वाचा हाय, रिझल्ट महत्वाचा हाय, झेपले? रिझल्ट महत्वाचा हाय. सेकंड, sum of square, sum of squares of first n natural numbers is n plus 1 आणि 2n plus 1 upon 6. So formula आहे त्याचा, summation of r is equal to 1 to n, r square is equal to n plus 1 आणि 2n plus 1 upon 6. परत ते साइडची जी कंडिशन आहे, फॉर ऑल व्हॅल्यूज n बिलॉंग्स टू n, ते लिहायचंच आहे. तुम्ही लिहिताय ना सगळे? झालं की सांगा. ZNC झालं की सगळ्यांनी सांगा. लेट येऊ नका, लेट येऊ नका. फॉर्म्युले कसे आले सोडून दे, ते तुला पुढच्या बायनॉमियल थेरम मध्ये हे कळतील, हे कुठून आले आणि कसे आले. आत्ता सोडून दे, आत्ता शिकून घे. आय थिंक तो 5वा चॅप्टर आहे, बायनॉमियल थेरम अँड मेथड ऑफ इंडक्शन अँड बायनॉमियल थेरम. त्याच्यात तुला त्याची प्रूफ्स आहेत, कळलं का? त्यामुळे आत्ता सोडून दे, तुम्ही फक्त आता लिहून घ्या. सम ऑफ क्यूब ऑफ first n natural number numbers, ठीक है, is n square n plus 1 bracket square upon 4. आता फॉर्म्युला लिहून देतोय, लिहून घ्या. summation of r cube, r is equal to 1 to n is equal to n square n plus 1 bracket square upon 4. परत एकदा ती कंडिशन लिहायचीच आहे. ओके, सगळ्यांना कळलंय काय करायचंय? आता एक गणित करणार आहोत. यातनं तुम्हाला हे कळेल की मी हे शिकतोय का, पहिली गोष्ट. कळलं का? कारण असं अनेक वेळा होतं की मी शिकतोय का हेच मला कळत नसतं, आणि सोल्युशन काय आहे. ओके ना? हा, खोडू आहे, खोडू आहे. उद्या हा चॅप्टर संपेल. पोरांनो, उद्या हा चॅप्टर संपेल. म्हणजे आता तुमचे 5 म्हणजे ऑलमोस्ट निम्मा पोर्शन होत आला, आणि मग सगळ्यात बिगेस्ट चॅप्टर चालू करणार आहे, आणि इम्पॉर्टंट चॅप्टर बरं का, सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर म्हणजे तो परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. आणि मी मागेच सांगितलं व्हेरी हार्ड, कारण याच्यात लॉजिक लागतं, याच्यात फॉर्म्युले वगैरे काही नाही त्यात येतात. कळलं का? परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन मध्ये फॉर्म्युले 0, फक्त लॉजिक. तुम्हाला जर लॉजिक क्लिअर असेल 8वी 9वी 10वी तर
तर तो कळणार, म्हणजे ऑब्विसली सायन्स झेपणार. अदरवाईज सायन्स झेपतं पण 50-60% मार्क पडतात. एक्सरसाइज 2.6 काढा. एक्सरसाइज 2.6 काढा. एक्सरसाइज 2.6 काढा. Summation of r is equal to 1 to n. r plus 1 आणि 2r minus 1. ठीक आहे. आता r is equal to 1 to n. 2r square minus r plus 2r आणि minus 1. Summation of r is equal to 1 to n. 2r square plus r minus 1. हे त्याचं झालं. आता लिहून घ्या इथपर्यंत. लिहून झालं की सांगा मला. लिहून घ्या इथपर्यंत. माझा आवाज हे होतोय का, लॅग होतोय का पोरांनो? कारण इथे नेट कनेक्शन कमी दाखवतोय, तो अर्धवट दाखवतोय. हा नाही ना? ओके. तुम्हाला होत नसेल तर मला काही प्रॉब्लेम नाही, पण इथे नेटचं कनेक्शन मला फ्लक्च्युएटिंग दाखवतोय, म्हणून मी तुम्हाला असं विचारतोय सारखं. आता इथे काही प्रॉपर्टी आणि काही रिझल्ट याचा वापर करायचा आहे आपल्याला. बघा, प्रॉपर्टीज आणि इम्पॉर्टंट रिझल्ट. प्रॉपर्टी मध्ये शेवटचा पार्ट जो आहे तो प्रॉपर्टी मध्ये येईल, बरोबर ना रे पोरांनो? काय हो का नाही? हा बघा, आता 2 n n plus 1 आणि 2n plus 1 अपॉन 6 r स्क्वेअरचा. बघा, आत्ताच इम्पॉर्टंट रिझल्ट लिहून घेतला. पुढचा n n plus 1 अपॉन 2 हा रिझल्ट लिहून घेतला. आणि ही प्रॉपर्टी होती बघा, r is equal to 1 to n of n. बरोबर का रे पोरांनो? बघितलेत का सगळ्यांनी काय केलंय मी? ओके. आता कुणी लिहू नका, मी काय चेंज करतोय तो बघा. या दोन टर्म मधनं मी n n प्लस 1 आणि अपॉन 2 हे कॉमन काढतोय. सो 2n प्लस 1 अपॉन 3 आणि प्लस 1 मायनस n. लिहून घ्या पटकन. लिहून झालं की ZNC कमॉन लिहून घ्या, टकटकाने लिहून घ्या. झालं लिहून? गुड. आता बघा काय करायला पाहिजे मी इथे. n n प्लस 1 अपॉन 2 आतमध्ये 4n प्लस 2 प्लस 3 अपॉन 3 मायनस n. ठीक आहे, कळलंय? आता 2 मिनिटं ऐका जरा, मी काय करतोय बघा. n n प्लस 1 अपॉन 2 ब्रॅकेट मध्ये होईल 4n प्लस 5 अपॉन 3 आणि मायनस n. आणि हे कॉमन काढून काढूनच करा, नाही तर कन्फ्युजन वाढेल, म्हणून सांगतोय. आता मी यातनं n कॉमन काढीन आणि आता शिल्लक काय राहील बघा. n प्लस 1 4n प्लस 5 अपॉन 6 मायनस 1. या n च्या बदल्यात 1 येईल इथे. लिहून घ्या, झालं असेल लिहून तर ZNC, अदरवाईज लिहून घ्या पटापट. चला, सगळे काही ठराविक लोकच जागे असतात. काव्या, पुढे रमा, सुखदा, पटापट तुम्ही लिहिता की तुम्हाला कळतंय. बरं, आज 11 ते 12 बरं का पोरो? हा, रिपीट बॅच 11 ते 12 आज. सकाळचे 11 ते 12, रात्रीचे नाही.
हा 11 ते 12 15 मिनिटं अगोदर तुम्हाला मेसेज येईल, ईमेल येईल. सो n इंटू ब्रॅकेट बघा 6 4n स्क्वेअर प्लस 5n प्लस 4n प्लस 5 मायनस 6. मला माहित नाही केमिस्ट्रीचे सर घेणार आहेत का नाही, कारण माझ्यामध्ये केमिस्ट्रीचं झालंय सगळं शिकून. त्यामुळे आता सिलेबस कंप्लीट करण्यासाठी मी 11 ते 12 करणार आहे. बाकी तुमच्या क्वेरी शाहीराम सरांशी बोला. ठीक आहे, बघा हे तुमचं फायनल आन्सर असायला हवं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, हे आलं कसलं आन्सर, हे सगळ्यात डोक्यात प्रश्न पडतो. मी गणित लिहून परत आन्सर लिहितोय सगळं व्यवस्थित. बघा, समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to n ऑफ आर प्लस 1. सगळे म्हणतील अहो सर ह्याच आन्सर आलं. बरोबर आहे तुमचं, असं लिहायला पाहिजे ते 4n² प्लस 9n मायनस 1. हे आन्सर आलं कशाचं, हे काय एन मध्ये आलं, इथे आर मध्ये होतं, इथे एन मध्ये आलं, पुढे सांगू शकेल? चला कुणी सांगा, काही इश्यू नाही. आर इज इक्वल टू एन झाला, तो नाही कळलं म्हणजे तुला. बर ठीक आहे, सांगतो, काही हरकत नाही. इनिशियल स्टेज आहे. मानसी तुला तुला काय म्हणायचंय? ओजस, पार्थ, आदित्य पुढे गेले सगळे. ओके, आता या दोघांमधला तुम्हाला फरक कळेल काय आहे. हे काय काढलं आणि हे काय आहे. जेव्हा मी असं म्हणतो समेशन ऑफ आर इज इक्वल टू एन, आणि समजा मला 4th टर्म पर्यंत हवे, म्हणजे आर ची व्हॅल्यू 4 येईस तोपर्यंतची समेशन हवी आहे. तर लेफ्ट हँड साइडने जर मी गेलो तर मला असं करावं लागेल, एकदा 1 घेऊन आर ची व्हॅल्यू 2 इंटू 1 मायनस 1, कळलंय का? मग इन प्लस एकदा 2 घेऊन प्लस 1 इंटू 2 2 मायनस 1 प्लस आणि अप टू मग 3 प्लस 1 2 इंटू 3 मायनस 1 आणि प्लस 4 प्लस 1 2 इंटू 4 मायनस 1. हे सगळं करत बसायला लागेल. आता हे काय झालं, आर ची व्हॅल्यू 1 इतपर्यंतची ऍडिशन झाली. सगळ्यांना कळलंय काय केलंय? चला पटकन सांगा, कळलंय का हे काय केलंय मी? हा, त्यापेक्षा ही जी ऍडिशन येईल ती मला एन मध्ये टाकून जर केलं, म्हणजे हे सॉल्व्ह करून हे जे आणलंय राईट हँड साइडला, त्याच्यात डायरेक्ट मी 4/6 4 इंटू 16, कारण एन कुठपर्यंत झाला, आर 1 to 4 करायचंय ना थोडक्यात. मला लक्षात येते का? आर 1 to 4 करायचंय ना मला, इंटू 4 मायनस 1. ठीक आहे, सो 2/3 इथे येईल 64 प्लस 36 मायनस 1. बघा, म्हणजे आपण कशा, तुम्ही हे तुमच्या कोणत्याही टीचरलाही विचारून बघा, नेमकं आपण इथे काय काढलं. हे झाला 99, या ब्रॅकेटचा आन्सर 99 आहे, कळलं का? 99 म्हणजे 3 थोडक्यात हे फायनल आन्सर 66 आहे. ऍडिशन थोडक्यात जर तुम्हाला असं घ्यायचं असेल, समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to 4, सो आर प्लस 1 आणि 2r मायनस 1 चा आन्सर हे 66 येणार. जरी तुम्ही आर मध्ये 1 2 3 4 असे टाकत गेलात तरी फायनल ऍडिशन तुम्हाला 66च मिळणार आहे. आता ज्यांचा याच्यावर विश्वास नाहीये त्यांनी करून बघावं. लेफ्ट हँड साइड पहिल्यांदा आर इज इक्वल टू 1 टाकून घ्या, मग आर इज इक्वल टू 2 टाकून घ्या, आर इज इक्वल टू 3, मग 4, आणि मग जे येतील व्हॅल्यू त्याची ऍडिशन करा, तुम्हाला ती 66 आलेलीच येतील. समजलंय काय करतोय आपण, हे कळलंय का? आता काय रिझल्ट काढतोय आपण, कळलंय का? हा सोहम, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं का? की तुझे उत्तर दिलं होतं त्याच्यावरनं कळलं का तुला आपण काय करतोय? आर हा रिप्लेस होत नाही एननी, तर त्याचा अर्थच वेगळा आहे. खरं तर तुम्ही जो एन टाकलाय त्याचा अर्थच वेगळा आहे.
ओके, सगळ्यांना कळलंय, समजलंय व्यवस्थित? गिरिजा, तुला कळलंय का? हा, सर्व साक्षी, सर्व आर्यन, आर्यन दाभाडे आहे का? आर्यन दाभाडे आहे का? काय रे पोरांनो, नाहीये का? आहे की, फक्त ओ देत नाही, बहुतेक तो जागेवर नसेल. श्रीराम. ओके, नेक्स्ट बघूया आपण काय करायचं. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2 त्यातला 2.6 मधला. समेशन r इज इक्वल टू 1 टू n 3r स्क्वेअर मायनस 2r प्लस 1. ठीक आहे, करायला काय माझ्या बरोबरीने. 3r is equal to 1 to n r square minus 2 summation of r is equal to 1 to n r plus summation of r is equal to 1 to n 1. So 3 बघा आतमध्ये n n plus 1 2n plus 1 upon 6 आणि minus 2 n n plus 1 upon 2 आणि प्लस n. ठीक आहे, इकडे हा 2 झाला, बरोबर आहे. मी आता पहिलं काम एक चांगलं करीन, ते म्हणजे n n प्लस 1 अपॉन 2 हे कॉमन काढीन, म्हणजे 2n प्लस 1 मायनस 2 इथे शिल्लक राहील, कारण n n प्लस 1 अपॉन 2 कॉमन काढतोय ना आपण. येते का लक्षात पोरांनो? काय पोरांनो? प्लस n. ठीक आहे, सो n n प्लस 1 अपॉन 2 आणि 2n मायनस 1 आणि प्लस n. ठीक आहे, क्लिअर आहे? ओके, चला पुढे जाऊया आपण. आता बघा n कॉमन काढला, ब्रॅकेट मध्ये n प्लस 1 2n मायनस 1 अपॉन 2 प्लस 1. येस, मी कुठे क्लिअर केलंय पार्ट? मी क्लिअर नाही केलेलं, मी लिहितोच आहे. सो 2n स्क्वेअर मायनस n प्लस, आता कॅल्क्युलेशन तू कर ना, चालेल ना? कळण्यासारखं आहे, सोपं आहे हे, ट्राय करा एकदा, आणि एकदा कळल्यावर ट्राय करायचं स्वतःवर, तरच ते येणार आहे. ओके ना? 2n स्क्वेअर बघा प्लस n प्लस 1 अपॉन 2, माय फायनल आन्सर n बाय 2 2n स्क्वेअर प्लस n प्लस 1. इशिता कदम, कळलं का? येस. बाकीच्यांना सुरुवात थोडी अवघड असते, पण आता हळूहळू आपण अवघडाकडेच चाललोय बरं का, हेही ध्यानात ठेवा. आपण हळूहळू अवघडाकडेच चाललेलो आहे. पुस्तकातले काही क्वेश्चन्स आपल्याला मॉडिफाय करावे लागणार आहेत, हेही लक्षात ठेवा. पुस्तकातले, कारण काही क्वेश्चन्स चुकीचे दिलेले, त्यामुळे ते करेक्शन देणारच आहे मी. येस, पुढचं बघा, पुढचं करूया आपण. हा, चला, झाला असेल तर झेडएनसी, कमॉन फास्ट, झेडएनसी. सायली अडसूळ आलीये का काय ग? बरं आहे का तुला सायली? हा, सायली बरं आहे का तुला? अचानक तू आडवी पडली म्हणे एकदम. इथे
एन पाहिजे. हा तेच म्हटलं, आला का नाही. 1 + 2 + 3 अप टू प्लस आर अपॉन आर. आता एक लक्षात ठेवायचं बरं का, की एक लक्षात ठेवायचं हे, की वरचा आणि न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर हे वेगवेगळ्या एंटिटीज आहे. म्हणजे समेशन घेताना नेहमी वरच्याच होणार आहे, खालच्याला हात लावायचा नाही, डिनॉमिनेटरला हात लावायचा नाही, वरच्याच काय ते करायचंय. आता मी तात्पुरतं तुम्हाला कळण्यासाठी ह्याला बाहेर काढतो. थोडक्यात 1 + 2 + 3 + आर बरोबर आहे का? आलं का लक्षात? इथपर्यंत सगळ्यांचे ऍडिशन आहे. थोडक्यात पोरांनो, असं म्हणता येईल का, ऍडिशन ऑफ फर्स्ट आर नॅचरल नंबर्स, ऍडिशन ऑफ फर्स्ट आर नॅचरल नंबर की जर रिझल्ट बघितला तर मी ती अशी लिहू शकतो का, आर इंटू आर प्लस 1 अपॉन 2. काय पोरांनो, रिझल्ट आहे ना त्याचा. काय रे, अरे हो का नाही, काय तुम्ही रिस्पॉन्स काय देत नाही राव. सो आता इथे असं लिहिणार मी, देअरफोर समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to n वर आर प्लस 1 अपॉन 2 आणि अपॉन आर. बरोबर का? वरच्याचं वेगळं आणि खालच्याचं वेगळं ना, म्हणून मी तो कन्व्हर्ट केला तात्पुरता आर मध्ये. आता हे कधी वापरायचं, दुसरा तुमच्या डोक्यात प्रश्न येणार, फ्रॅक्शन मध्ये असेल किंवा न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर असेल तरच हा कन्सेप्ट वापरणार. कनक, रुच्या कळते का तुमचा? कारण का आज काही रिप्लाय नाहीये म्हणून मी विचारतोय. समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to n ऑफ आर प्लस 1 अपॉन 2r. आर कॅन्सल झाला, बरोबर? येस और नो? मग आता हा 1/2 आय विल टेक आउटसाइड and I will take bracket. So to solve individual term, that is r plus summation of r is equal to 1 to n of 1. समजतंय का सगळ्यांना? काय केलंय कळलंय का? A to Z मुलं. कुणालाही बारीकचा डाऊट असेल तरी विचारा, मग मी पुढे जातो. नाही डाऊट? ओके, चला पुढे. 1/2 ब्रॅकेट मध्ये n प्लस 1 अपॉन 2 आणि प्लस n. आता मग n कॉमन काढूया. मगाशीच शिकवले, n कॉमन काढला म्हणजे n/2 झाला. आतमध्ये n प्लस 1 अपॉन 2 प्लस 1. सो माय फायनली n अपॉन 2, आतमध्ये n प्लस 1 प्लस 2 अपॉन 2 आणि इट इज n/4 इंटू n प्लस 3 इज माय फायनल आन्सर. कोणाला काही डाऊट? बघा, चेक करा, काही असेल तरी सांगा. उद्याला यातली आपल्याला अतिशय महत्वाची गणित घ्यायची आहेत. तर उद्याचं सेशन तुम्ही मिस करू नका, कारण जर उद्या सेशन मिस केलं तर बरंच काही मिस होईल तुमचं. कारण आता दिवाळी पण आलेली आहे, कळलंय का? आज तारीख किती? हो, म्हणजे 10 दिवसात. मी जरा हे चेक करणार आहे, कारण तो परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन होणार आहे का इतक्या दिवसात, कारण आपल्याजवळ 15 दिवस आहे. आज किती तारीख आहे बघा, आज तारीख आहे 26. उद्या 27 ला हा चॅप्टर संपेल, म्हणजे खरं तर बुधवारीच चॅप्टर चालू होणार. सिक्वेन्स, हा परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. आणि जर तो चालू होत असेल तर निदान 10 दिवस पाहिजेत आपल्या हातात. मी एकदा कॅलेंडर मध्ये बघतो सगळं होणार आहे का. जर तो चालू होत नसेल तर, म्हणजे संपत नसेल तर मी त्यातलं फक्त परम्युटेशन घेईन, कॉम्बिनेशन दिवाळी नंतर घेईन. कळलंय का?
कारण दिवाळीला काय सुट्टी असेल ती 12 दिवस आहेत. नाही ते चेक करतो. वसुबारसेपर्यंत क्लास नसेल, त्याच्या अगोदर आदल्या दिवशी संपेल क्लास आणि मग नंतर दिवाळी झाल्यावरच चालू होईल माझा. कारण आपण सर्व हिंदू आहोत आणि हिंदू सणांना सुट्टी दिलीच पाहिजे. आणि आता सध्या कोरोनाच्या काळात तर तेवढंच एक एंटरटेनमेंट आहे आपल्याला सगळ्यांना, होय की नाही? आलेला सण छोटा का होईना, घरगुती स्वरूपात का होईना, पण तो साजरा करणे. किती दिवस सुट्टी असेल? दिवाळीचे जेवढे दिवस आहेत तेवढेच दिवस सुट्टी. म्हणजे वसुबारसेपासून भाऊबीजेपर्यंत. अजून ठरलं काही नाही, पण जनरली तेवढीच असते. लगेच दुसऱ्या दिवशी क्लास चालू होतो. ओके. सो त्यामुळे आता तुम्ही हे ठरवा की मी सुरुवात करणार आहे. बघूया कसं काय घडतंय. हां, ठीक आहे. थँक यू. गुड डे. एन्जॉय.